अप्रैल का महीना आते ही ऋतु मस्तानी आ जाती है। चेतन उदास लिखते हैं अप्रैल का महीना आते ही ऋतु मस्तानी आ जाती है। हेलो चेक। हा शेर पूर्ण हो गया। अप्रैल का महीना आते ही, अध्यक्ष साहेब लक्ष द्या, अप्रैल का महीना आते ही ऋतु मस्तानी आ जाती है। नई उमंग नया जोश नस नस में रवानी आ जाती है। अरे हम नौजवानों की तो बात ही क्या है चेतन, भीम जयंती के दिन बूढ़ों पे भी जवानी आ जाती है। बंधू साठी होईल लक्ष्य। एक 26 वर्षाचा मुलगा काय लिहितो लक्ष द्या कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया। अरे प्रणय सतलज मैंने उससे पूछा तब लिख दिया। कल मैंने पूछा मेरे बेटे से इस भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने हंसते हंसते कागज पे बाबा साहब का नाम लिख दिया। मध्य जो धम्म से जुड़ा नहीं है, दुनिया का ऐसा कोई ग्रंथ नहीं जो मेरे भीम ने पढ़ा नहीं है। चेतन वो बदकिस्मत है जो धम्म से जुड़ा नहीं है। सागर तर्क से लक्ष द्या, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चेतन वो बदकिस्मत है जो धम्म से जुड़ा नहीं है। दुनिया का ऐसा कोई ग्रंथ नहीं जो मेरे भीम ने पढ़ा नहीं है। वो राष्ट्रपति इस भारत का, वो राष्ट्रपति इस भारत का, या वो प्रधानमंत्री कोई, मगर कोई भी शख्स मेरे भीम के संविधान से बड़ा नहीं है। कोई भी शख्स अरे गहरे नतु खैरे मेरे भीम की बराबरी कर नहीं सकते। मगर आजकल बहुत सुनने में आता है भाई और बहनों, भाई और बहनों, अगर इस देश में बाबा साहब अम्बेडकर पैदा नहीं होते तो ये चाय बेचने वाला ओबीसी समाज का नरेंद्र मोदी प्रधानमंत्री कभी बन नहीं सकता था। आणि मग बाबासाहेबांची विटंबना होते तेव्हा कायले गप्प बसतो रे दादा। भाई और बहनों, अच्छे दिन आने वाले हैं। शेगडी महाग, सिलेंडर महाग, गॅस महाग, डीजल महाग, पेट्रोल महाग, भाजी महाग, कपडा महाग, सोनं महाग, नवरा महाग, बायको महाग, लग्न करायला गेलं लग्न महाग, शिक्षण महाग, पुस्तक महाग, वही महाग, दफ्तर महाग। अच्छे दिन आने वाले हैं म्हणून म्हणायचं वाह। हा देवानंद भाऊ पेवानंद आहे का?
अच्छे दिन आने वाले म्हणून म्हणायचं कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता, सूरज के पास, सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता, भीमराव अंबेडकर सी बुलंदी दूसरा कोई पा नहीं सकता। अरे भीमराव अंबेडकर नहीं लाए हैं हमारे इतने अच्छे दिन, ऐसे अच्छे दिन मोदी जी तो क्या किसी का बाप भी नहीं ला सकता। जगामध्ये अशी कोणाच्या बापाची हाय का? हे माझ्या भीमाच्या जयंती भानी सांगा, जयंती कोणाची? शोधून बघा या जगामध्ये, अशी कुणाच्या बापाची हाय का? जयंती में बिल्कुल आने का नहीं, जयंती में बिल्कुल आने का नहीं, हर बेवड़ा पी के नाचने का नहीं, जयंती में बिल्कुल आने का नहीं, बेवड़ा पी के नाचने का नहीं, जयंती में बिल्कुल हेलो हेलो हेलो, जो भी होना चाहिए होश में होना चाहिए। दारू पीऊन नाचना है काही नाचने का नहीं, बेवड़ा पी के नाचने का नहीं, जयंती में बिल्कुल आने का नहीं, बेवड़ा पी के नाचने का नहीं, जयंती में बिल्कुल आने का नहीं, बेवड़ा पी के नाचने का नहीं। शोधून बघा
गांधीजीची वन डे नॉट टुडे ओनली वन डे फ्राइडे दारू पीछे से बंदी आगे से बंदी पीछे से चालू ही डबल भाव माझ्या बाबासाहेबांचा जन्मदिवस हा सिंबल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक आहे. अरे कोकणात बाबासाहेब, पुण्यात बाबासाहेब, कलकत्त्याला बाबासाहेब, म्हैसूरला बाबासाहेब, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बाबासाहेब, गल्लीत बाबासाहेब, दिल्लीत बाबासाहेब, जाऊन बघा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात, तिथं थाटामाटात उभे आहेत माझे बाबा. बाबासाहेबांच्या जयंतीत 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यालाही जोश येतो. माझा सुनील तर जवान आहे अजून. भाई साहेब कि सच्ची प्रीत जीत की माला पहनती है, सच्ची प्रीत जीत की माला पहनती है और विरोधी भी मानते हैं कि राजू बाबुल बड़ा मेहनती है. अरे आज मैं गाऊंगा भी और साथ साथ नाचूंगा भी, क्योंकि आज बाप के बाप मेरे बाप डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती. पडत नाही चाल जयंती दिवस आहे का? मग माझ्या भीमाच्या जयंती वाणी सांगा. सुट्टीत असतो तो पण जयभीम, पिलेला माणूस जास्त जयभीम करतो. त्या बापाने लिहिलेल्या संविधानावर देश चालतो. शोकांतिका आहे, त्याचा बेटा बघा दारू मध्ये हलतो जयभीम बोलतो. डॉक्टर बाबासाहेब
एवढ्या लोकांची काढा वरात माझ्या ताई सविता घरात फक्त म्हणा एवढ्याची काढा वरात. पण माझं म्हणणं आहे पिऊन आला माझ्या मायनावल्याला नवऱ्याला घेऊ तुला का घरात. म्हणून दिल में प्यार के तराने उगाता होगा. दिल में प्यार के तराने उगाता होगा. अपने दिल में जिसे मैं कहता हूँ उसकी तस्वीर वो बसाता होगा. अरे बाबा साहब के जयंती दिन ये जमी तो जमी ये फटाकों की आवाज सुनकर वो आसमान में मुस्कुराता जय भीम बोलल्यानं कोणी जय भीम बोलल्यानं काय उपकार करता का रे. जय भीम दारू पिऊन जय भीम गुटखा खाऊन जय भीम. अरे नुसतं जय भीम म्हणून एक शेर आठवला. माय माऊल्यांनो हात जोडतो पुन्हा पाया पडतो. अरे तुम्ही आहात तर आम्ही आहोत. महिलांमुळे पुरुष आहेत म्हणून शेरकडे लक्ष द्या. आत्ताच बोलू नका कि जुगनों के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता. केदारुदास लिखते हैं मेरे शेर का लो इंस्टा पे डालना है के जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता. आज दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. अरे पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है बौद्ध बनने के लिए. खाली नीले कपड़े पहन लेने से कोई जय भीम वाला नहीं हो जाता. भीम घटनापती बघा नासिक में नहीं, कल्याण में नहीं, सबसे बड़ी तिहाड़ जेल है। और ये मेरे चाचा के आगे माँ कसम कहता हूँ, वो फिल्मी हीरो आमिर खान भी फेल है। 1 2 3 4 100 रुपये समता सैनिक दल वर एक
झालं पाहिजे, अवश्य होईल. आधी नव्हतं पण आता तयार केलंय. मनवादी पडू लागले, जातीवादी पडू लागले. बाबासाहेबासारखं कोणी नाही. अरे भिन्न नंबर वन विद्वान सारे जग बोलू लागले. ये क्वालिटी की बात है. इतिहास वाचून बघा. इतिहासाच्या कुठल्या तरी म्हणतात मिस्टर गांधीजीवर एखादी पोरगी एखादी बाई इम्प्रेस झाली. इतिहासात नाही ते. एवढा श्रीमंत, इतके श्रीमंत लोक, बॅरिस्टर पण होते, शिकलेले होते, पण कुठल्या पानावर पण नाही एखादी बाई. हा, त्यांना बाहेर चालायला लागायचा तो भाग वेगळा, पण एखादी बाई इम्प्रेस झाली. ही क्वालिटी की बात आहे. माझे बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना लुसी नावाची इंग्रज बाई, घोरी घोरी पान बाई, बाबासाहेबांना म्हणते मिस्टर आंबेडकर आय लव्ह यू. ये क्वालिटी की बात है. गांधीजीला नाही म्हटलं कोणी. लुसी म्हणते मिस्टर आंबेडकर आय लव्ह यू, यू लाईक मी. मला असं वाटतं आंबेडकर तू माझा नवरा व्हावा, मी तुझी बायको व्हावं. बाबासाहेब म्हणतात लुसी अगं तुला सुंदर आहेस ग, अगं इतकी देखणी आहेस लुसी, जगातला कुठलाही माणूस तुला बायको करल, तुझा नवरा होईल लुसी. अगं लुसी, आंबेडकर मी सुद्धा तुझा नवरा झालो असतो लुसी. अगं आंबेडकर मी सुद्धा तुला बायको केला असतं ग लुसी, पण मला असं करता येत नाही, कारण शेण गवरा थापून आपलं पोट भरणारी माझी रमा माझी मुंबईत वाट पाहते ग, माझी रमा माझी मुंबईत वाट पाहते. आठवण झाली माझे गुरु चेतन उदास यांनी 15 वर्षापूर्वी लिहिलेलं शेर. माझे खूप लोक गातात, माझा अंगात यायचा आयटम तर खूप लोकांनी यूज केला. तो किती खूप गाजला तो माझा 20 वर्षापूर्वी. लोक गातात, नाव पण घेत नाही, ज्याची त्याची नियत. पण हा शेर 15 वर्षापूर्वी होता की एक सूरज अर्श पर. माझे गुरु चेतन उदास लिहितात अर्श म्हणजे आकाश. एक सूरज अर्श पर, भाई भाई जमीन, एक सूरज अर्श पर तो दूसरा है इस जमीन पर. आकाशातला सूर्य रोज पाहतो, पण धरतीवर पण सूर्य आहे. एक सूरज अर्श पर दूसरा है इस जमीन पर, जमी के सूरज का नाम है भीमराव अम्बेडकर. एक सूरज अर्श पर दूसरा है जमी पर, जमी के सूरज का नाम है भीमराव अम्बेडकर. अरे जुल्म सितम का मुंह मेरे भीम ने काला कर दिया, भारत में बौद्ध धर्म का बोलबाला कर दिया. अरे वो अर्श का सूरज तो देता है सिर्फ दिन में रोशनी, जमी के सूरज मेरे भीम ने दिन रात उजाला कर दिया, दिन रात उजाला कर दिया.
पण वैशाली किरणला कळलं असं. बबी म्हणजे दिस इज माय वाईफ, माय जानू, माय पिल्लू. दिस इज माय वाईफ, माय बायको. मैडम थोड़ा ऐको. आते जाते मुसाफिर सफर में कई मिलते हैं, लेकिन सफर की मंजिल वही जाती है जहां उसकी औकात होती है. मेरी औकात है मेरी बबी. बबीला खुशीला समताला राजूला. बबी माझ्या बायकोचं नाव. खुशी माझी पहिली मुलगी 14 वर्षानं झालेली. आणि तिथं जसं जसं वय वाढतंय तसं तसं मी जवान होत चाललो. पोरगी मध्ये लय जादू असते हो. बापाचं लय लक्ष ठेवू दे. पोरगी बापाला पप्पा जेवण वेळेवर करा, पप्पा औषध वेळेवर घ्या. पोरगा असला तर पप्पा थोडी घेऊ का तुझी म्हणून. बबी माझी बायको, खुशी 14 वर्षानं झालेली मुलगी, पुन्हा 5 वर्षानं झालेली समता, आणि मी राजू. राजू बनले जेंटलमॅन. अरे बबीला खुशीला समताला राजूला. आतिश भाऊ शिंदे, शिवाजी श्रीरंग शिंदे. अरे बबीला खुशीला समताला राजूला. एक फिल्टर लावून घे ना. लगेच 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 पाठवायचा. आपल्या बोप खेळची आठवण. फिल्टर लाव. अरे बघा विचारून हाय का. खरा ताई आपणास विनंती. त्यागमूर्ती रमाईवर एक वाटेशिवाय बाबासाहेब सुद्धा अपूर्ण आहेत. आपली गोष्ट सोडा. रमाई माता नसते तर बाबासाहेब असे झालेच नसते. म्हणून घे ना. घेतो ना. इंस्टा फिल्टर लावला. येते तुला. अरे बघा विचारून हाय का. अरे शोधून बघा या जगामध्ये. शोधून बघा या माझ्या भीमाच्या जयंती.